गुड मॉर्निंग, मार्गी मॉर्निंग. आज 4 फेब्रुवारी 2021 ज्या आपल्या एक्झामच्या दृष्टीने ज्या महत्त्वाच्या न्यूज आहेत त्या आपण बघणार आहोत. आपण त्यामध्ये इंडियन एक्सप्रेस, द हिंदू आणि काही रिजनल पेपर्स आहेत, लोकसत्ता, मटा, ह्यामधल्या महत्त्वाच्या न्यूज बघणार आहोत. तर आता न्यूज बघत असताना आपण मार्गीचा ट्रायो आहे त्या अंतर्गत या न्यूज बघणार आहोत. मार्गीचा ट्रायो काय आहे की सिलेबस, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि क्वालिटी मटेरियल. आता सुरुवात करत असताना इंडियन एक्सप्रेस या वर्तमानपत्रापासून करू. तर पहिली न्यूज आहे ती पेज नंबर 1ची आहे. रिहाना अँड ग्रेटा प्रॉम्प्ट ऑन MEA आउटबस्ट अँड अ हॅशटॅग फायरस्टॉर्म. आता ह्याच्यामध्ये काय आहे की रिहाना जी पॉप सिंगर आहे त्यांनी जे फार्मर्स प्रोटेस्ट आहे त्याच्याबद्दल काही ट्विट केलेलं आहे. ग्रेटा थनबर्ग आहे, म्हणजे कॅटोविस परिषदेमध्ये ती बोलली होती बघा की पर्यावरण, की आताची ही जी पिढी कशी आमच्या पुढच्या पिढींना हे करते की पर्यावरणाच्या संदर्भात आमचं सगळं भविष्य हिरावून घेते. म्हणजे दोघांचे फार्म लॉच्या संदर्भात आर्ग्युमेंट आहेत. जे फार्मर प्रोटेस्ट चाललेलं आहे दिल्लीला, सिंगू बॉर्डरवरती किंवा टेकरी बॉर्डरवरती जे चाललेलं आहे, तर त्याच्यामध्ये त्यांचे काय आर्ग्युमेंट आहेत. मग त्याच्यामध्ये MEAचा रोल काय आहे, MEAनं काही ट्विट केलेलं आहे. मग ते ट्विट काय केलेलं आहे, ते एक हॅशटॅग त्यांनी चालवलेलं आहे की इंडिया टुगेदर, हॅशटॅग इंडिया टुगेदर आणि हॅशटॅग इंडिया अगेन्स्ट प्रोपोगंडा. मग आता ह्याच्यामध्ये प्रोपोगंडा काय आहे, तर रवी आमलेंचं एक बुक चाललेलं आहे बघा, अतिशय चांगलं बुक आहे की प्रोपोगंडाचा इतिहास त्यांनी सांगितलेला आहे. मग त्यात एडवर्ड बर्नेज यांचे आर्ग्युमेंट काय आहेत, पीत पत्रकारिता म्हणजे येलो जर्नलिझम म्हणजे काय असतं, हे बऱ्याचशा गोष्टी प्रोपोगंडामध्ये त्यांनी एक्सप्लेन केलेल्या आहेत. तसं मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला बघावं काय लागणार, तर प्रोपोगंडा पुस्तक आणि त्याचे लेखक. मग असं ते विचारतील ना, म्हणजे MPSCला असतात बघा प्रश्न की बुक्स देतात आणि त्याचे ऑथर्स कोण आहेत. मग त्याच्यामध्ये ते तुम्हाला ते पेअरसाठी ते विचारतील. मग रवी आमलेंचं दुसरं एक बुक आहे भारतीय रॉचा इतिहास नावाचं. मग त्या अनुषंगाने ही न्यूज आपल्याला फार महत्त्वाची आहे. मग प्रोपोगंडा आपल्याला कुठं विचारला जाऊ शकतो, एसेपर्यंत ब्लो होऊ शकतो का, मी ह्या अनुषंगानं तर आपल्याला ह्या न्यूजकडे बघावं लागेल. आता दुसरी न्यूज आहे पेज नंबर 5वरची आहे. सेंट्रल टीम टू व्हिजिट महाराष्ट्र केरला फॉर कोविड मॅनेजमेंट. म्हणजे जे आता कोविड-19चं जे एक वर्ष झालं फार मोठं हे चालू आहे बघा, क्रायसिस जो मोठा झालेला आहे, डिसीजचा जो हे झालेला आहे. तर त्याच्यामध्ये NCDC ही जी संस्था आहे, नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल, यांचे एक डायरेक्टर्स जे आहेत, संचालक, ते महाराष्ट्र आणि केरला स्टेटमध्ये व्हिजिट करून काही सर्वेच करणार आहेत, जेणेकरून ह्या पॅन्डेमिकला आपण कशा पद्धतीनं तोंड देऊ शकतो आणि ते कशा पद्धतीनं टॅकल करू शकतो. कारण की जर केसेसचं प्रमाण जरी बघितलं तर स्टील महाराष्ट्रामध्ये आज 50,000च्या आसपास केसेस आहेत आणि त्या रोज संख्या वाढते की कमी होते ते फ्लक्च्युएटिंग आहे. तो आकडा जो आहे तो फ्लक्च्युएटिंग आहे, मग तो वर खाली होतो. मग त्याला टॅकल कशा पद्धतीने करायचं त्यासाठी NCDC ह्या संस्थेचे डायरेक्टर्स येणार आहेत. मग NCDC संस्था ही काय आहे हे आपल्याला बघावं लागेल याच्यामध्ये. मग आता NCDC संस्था काय आहे तर ती 1909ला स्थापन झालेली आहे. तर त्याचं पहिलं नाव होतं ते NCDCच्या ऐवजी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस. हे 1909ला ती संस्था स्थापन झाली, त्यावेळेला त्याचं नाव ते होतं NICD नाव होतं. नंतर 1927ला त्याचं नाव बदललेलं आहे, मलेरिया सर्वे ऑफ इंडिया असं त्याचं नाव करण्यात आलेलं आहे आणि लेटर त्याचं नाव NCDC झालेलं आहे. मग नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलची कार्य काय आहे, ते फंक्शन्स काय करतं, मग त्याचे रिपोर्ट्स काय असतात, हे आपल्याला ह्या न्यूजमध्ये बघावं लागेल. त्यानंतर पुढची न्यूज जी आहे पेज नंबर 6वरची आहे. तर त्याच्यामध्ये ARAI आणि अटल इनोव्हेशन मिशन, जे नीती आयोगाने एक प्रोग्राम चालू केला होता, त्यांनी एक SOI साईन केलेलं आहे टू बूस्ट स्टार्टअप. मग आता ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया आणि अटल इनोव्हेशन मिशन ह्यांच्यामध्ये स्टेटमेंट ऑफ इंटेंट साईन केलेलं आहे. तर ते कशासाठी साईन केलेलं आहे की इकोसिस्टम इन मोबिलिटी सेक्टर, म्हणजे मोबिलिटी सेक्टरमधला स्टार्टअप जो आहे तर त्याच्यामध्ये त्याची इकोसिस्टीम सुधारण्यासाठी जो त्यांनी SOI हे केलेलं आहे. मग त्या अनुषंगाने आपल्याला स्टार्टअप काय हे बघावं लागेल. त्यानंतर ह्याच्यावरती एक प्रश्न आलेला आहे 2011ला मेन्समध्ये आलेला आहे. इन्स्पायर प्रोग्राम GS3 मधला प्रश्न आहे हा. इन्स्पायर प्रोग्रामबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे की इन्स्पायर प्रोग्रामबद्दल कमेंट करा म्हणून. मग त्या अनुषंगाने ही न्यूज आपल्याला महत्त्वाची आहे. स्टार्टअप आणि त्याचा रोल काय आहे इंडियन इकॉनॉमीमधला, मग त्या अनुषंगानं तुम्ही ही न्यूज एक सखोल त्याचं हे करू शकता, इन्क्वायरी करू शकता. त्यानंतर पुढची न्यूज आहे पेज नंबर 7वरची आहे. 38 वर्कर्स इंजर्ड इन ॲक्सिडेंट ॲट स्टील फॅक्टरी नियर वर्धा. आता ही एक छोटी न्यूज आहे, पण ह्या न्यूजकडे बघताना आपण कशा पद्धतीनं बघितलं पाहिजे, तर GS4 हा जो आपला पेपर आहे इथिक्स आणि त्याच्यामधला केस स्टडी हा जो पार्ट आहे, त्या अनुषंगानं आपल्याला न्यूज फार महत्त्वाची आहे. मग त्याच्यामध्ये ते उत्तम गलवा मेटॅलिक प्लांटमध्ये भुगावला आहे तो, तर ते वर्धामध्ये, तर तिथं ते जो हे झालेलं आहे, ॲक्सिडेंट झालेला आहे. मग त्यानंतर मग ते केस स्टडीच्या दृष्टिकोनातून आपण काय बघू शकतो त्याकडं,
त्या अनुषंगाने ती न्यूज फार महत्त्वाची आहे. त्याच्यानंतरची न्यूज आहे ती पेज नंबर 8ची आहे. तर त्याच्यामध्ये द फार्मर्स राईट टू प्रोटेस्ट हे आर्टिकल आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय लिहिलं आहे, दुष्यंत दवे यांनी लिहिलं आहे बघा, सिनियर ॲडव्होकेट आहेत सुप्रीम कोर्टचे. तर त्यांनी लिहिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी सुरुवातच करताना के.एम. मुंशींचं कोट दिलेलं आहे. के.एम. मुंशींचं कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली डिबेटमधलं 1948चं कोट आहे, 1 डिसेंबर 2 डिसेंबरचं. ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट द इसेन्स ऑफ डेमोक्रेसी इज क्रिटिसिझम ऑफ द गव्हर्नमेंट. म्हणजे जे प्रोटेस्टचा राईट जो आहे ते काय आहे, आणि डेमोक्रेसी म्हणजे क्रिटिसिझम, गव्हर्नमेंटचं क्रिटिसिझम हा डेमोक्रॅटिक राईट आहे का, म्हणजे लोकशाहीच्या अंतर्गत मिळालेला तुम्हाला तो अधिकार आहे का, हक्क आहे का. मग के.एम. मुंशींचं ते कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली डिबेटमधलं एक कोट आहे. त्यानंतर आर्टिकल 19(1)(b)च्या अंतर्गत काय तरतुदी आहेत फंडामेंटल राईट्समध्ये. मग त्याचा आर्टिकल 13शी संबंध आपण कसा प्रस्थापित करू शकतो. मग ते प्रोटेस्ट आहे, सिटीजन अगेन्स्ट हे आहे स्टेट, म्हणजे आर्टिकल 19(1)(b) आणि आर्टिकल 13 हे सिटीजनचा राईट्स आहे, स्टेटच्या अगेन्स्ट जे आहे तो प्रोटेक्ट करतो, आर्टिकल 19 आणि आर्टिकल 13. मग ह्याच्यामध्ये हिम्मतलाल शहाची केस त्यांनी कोट केलेलं आहे 1973ची. मग त्याच्यामध्ये काय आहे की स्टेट कॅनॉट बाय लॉ अब्रीच ऑर टेक अवे द राईट ऑफ असेंब्ली, म्हणजे तुमचं गॅदरिंगचं जे राईट आहे, म्हणजे असेंब्लीचा राईट जो आहे तो स्टेट नाही हिरावून घेऊ शकत. हे हिम्मतलाल केसमध्ये आपल्याला खटल्यामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे 1973मध्ये. त्यानंतर परत के.टी. शाह यांचं स्टेटमेंट आहे लिबर्टीच्या संदर्भात. त्यानंतर जस्टिस मॅथ्यू काय म्हणतात त्याचं, फ्रीडम ऑफ असेंब्ली इज अन इसेन्शियल एलिमेंट ऑफ एनी डेमोक्रॅटिक सिस्टीम. म्हणजे फ्रीडम ऑफ असेंब्ली आहे किंवा फ्रीडम ऑफ गॅदरिंग जे आहे हे डेमोक्रॅटिक सिस्टीममधला इसेन्शियल एलिमेंट आहे. त्या अनुषंगानं आपल्याला न्यूजकडे बघावं लागेल. मग ह्याच्यामध्ये पूर्वीचे काही प्रश्न आहेत बघा, महत्त्वाचे प्रश्न आहेत. 2006चा प्रश्न आहे, व्हॉट इज राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. आणि 2014चा प्रश्न आहे, कन्सेप्ट फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन डज इट कवर हेट स्पीच. त्या अनुषंगानं आपल्याला हे बघावं लागेल. मग राईट टू असेंब्लीच्या संदर्भात ते प्रश्न विचारू शकतात ना पुढं, प्रोबेबलला आपण तो क्वेश्चन आपण पकडू शकतो की राईट टू असेंबल किंवा राईट टू गॅदर हे ह्याचं काय हे आहे, प्रयोजन आहे, किंवा त्याचे कॉन्स्टिट्युशनल काय मेजर्स आहेत, ह्या अनुषंगानं आपल्याला ह्या न्यूजकडे बघावं लागेल. त्यानंतर पुढची न्यूज जी आहे ती पेज नंबर 10वरची आहे. चौरी चौरा फ्रीडम स्ट्रगल साईन पोस्ट फ्रॉम 100 years ॲगो. चौरी चौरा घटना 4 फेब्रुवारी 1922, मग आज 4 फेब्रुवारी आहे, मग 1922ला त्याला 100 वर्ष पूर्ण होतात. मग चौरी चौरा इन्सिडेंट काय होता, मग ते एक असहकार चळवळ होती का, महात्मा गांधींची असहकार चळवळीच्या अंतर्गत ते चौरी चौराचं त्यांनी हे केलं होतं का. मग चौरी चौराचा इन्सिडेंट काय झाला होता, 22 ते पोलीस स्टेशन झाल्यानंतर 22 पोलीसमॅन त्याच्यामध्ये मृत झाले होते. मग त्याच्या अनुषंगानं आपल्याला नॉन कॉपरेशन मुवमेंट बघावी लागेल. मग चौरी चौराचं इन्सिडेंट झाल्यानंतर गांधींनी ते विड्रॉल केलेलं आहे नॉन कॉपरेशन. मग त्याच्यावरचे नेहरूंचे आर्ग्युमेंट काय आहेत की ते नेहरूंनी 36ला त्यांचं एक बायोग्राफी आहे, ऑटोबायोग्राफी होती 36ला, त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की गांधींनी ते नॉन कॉपरेशन मुवमेंट विड्रॉल केल्यानंतर चौरी चौरानंतर त्याचे काय परिणाम झालेले आहेत. मग C.R. दास यांचं आर्ग्युमेंट काय होतं, मोतीलाल नेहरूंनी त्याच्याबद्दल काय म्हणलेलं आहे हे आपल्याला त्याच्यामध्ये बघावं लागेल. मग त्या लेटर फेजमध्ये चौरी चौरा इन्सिडेंट झाल्यानंतर आणि नॉन कॉपरेशनच्या विड्रॉवलनंतर मग बाकीचे जे जहाल गट जो होता की जो आपण रॅडिकल जे हे होते नॅशनलिस्ट होते, मग त्याच्यामध्ये भगतसिंग असतील, जतीन दास असेल, अशफाक उल्ला खान असतील, सूर्यसेन आहेत. मग ह्यांचं ॲक्टिव्हिजम कसं झालेलं आहे, चौरी चौरानंतर नॉन कॉपरेशन थांबलेली आहे, त्याच्यानंतर ह्या लोकांचं ॲक्टिव्हिजम कसं झालेलं आहे हे आपल्याला बघावं लागेल. ह्या न्यूजकडे बघत असताना आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं काय आहे की चौरी चौरा इन्सिडंट, नॉन कॉपरेशन मुवमेंट, मग ह्याची क्रोनॉलॉजी काय आहे. मग नॉन कॉपरेशन पहिली मुवमेंट गांधीजींनी कधी चालू केली, मग ते चंपारण आहे का, अहमदाबाद आहे का, खेडा आहे का, मग त्याची क्रोनॉलॉजी काय आहे. मग चौरी चौरा इन्सिडेंट काय, मग त्याच्या अगोदर जालियनवाला बाग झालेला आहे का 1919ला, मग त्याच्यानंतर मग खिलाफत मुवमेंट आहे का, मग त्याच्यानंतर बारडोलीचा सत्याग्रह आहे का मिठाचा सत्याग्रह आहे. मग हे 42 अप टू 47 पर्यंत विचारतील ते क्रोनॉलॉजी, त्यामुळे त्या अनुषंगानं तुम्हाला ही क्रोनॉलॉजी करावी लागेल या न्यूजच्या अनुषंगानं. मग त्याच्यानंतर सुमित सरकारांच्या बुकमध्ये काही रेफरन्सेस आहेत ह्या चौरी चौराच्या संदर्भात. बुकचं नाव काय, मॉडर्न इंडिया 1885 ते 1947. मग त्याच्यामध्ये ते काय म्हणतात की यंग इंडियामध्ये काही त्यांनी हे केलेलं आहे, गांधींनी कोट केलेलं आहे की यंग इंडियामध्ये चौरी चौरा का, म्हणजे नॉन कॉपरेशन चौरी चौरानंतर का विड्रॉल केली, तर नॉन व्हायलन्स हा गांधींच्या तत्वाचा गाभा असल्याकारणानं त्यांनी ती विड्रॉल केलेली आहे. नॉन व्हायलन्स, अहिंसा हे जे तत्व होतं, मग ते त्यांचं तत्व असल्याकारणानं त्यांनी ती नॉन कॉपरेशन मुवमेंट विड्रॉ केलेली आहे. मग त्या अनुषंगानं आपल्याला न्यूजकडे बघावं लागेल. मग हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पण आहे, त्याला मेन्सला क्वेश्चन्स आहेत बघा. 2003ला आहे,
की मेनस्टे ऑफ महात्मा गांधीज मुवमेंट वॉज अ रूरल इंडिया इलिस्ट्रेटेड, म्हणजे गांधींवरती प्रश्न विचारलेला आहे. 2004ला प्रश्न आहे की क्रिटिकली असेसमेंट नॉन कॉपरेशन मुवमेंट, नॉन कॉपरेशन मुवमेंटचं क्रिटिकली हे करा, असेसमेंट करा. त्या अनुषंगाने ही न्यूज महत्त्वाची आहे फार. परत नॉन कॉपरेशन गिव्हन न्यू डायरेक्शन अँड एनर्जी टू नॅशनल मुवमेंट, म्हणजे राष्ट्रीय चळवळीला, राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीला नॉन कॉपरेशन मुवमेंटने एक वेगळी दिशा दिलेली आहे का, हा 2008ला प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर पुढची न्यूज जी आहे ती पेज नंबर 11वरची आहे. GS2च्या अंतर्गत आपण ही न्यूज बघू शकतो, पार्लमेंट स्ट्रक्चर अँड फंक्शन. मग ह्याच्यामध्ये काय आहे की ओम बिर्लांनी ते ज्यावेळेला रकस झालेला आहे की आता फार्म बिलच्या वरून राज्यसभा आणि लोकसभेमध्ये बराचसा गोंधळ चाललेला आहे बघा. मग त्याच्यामध्ये ओम बिर्लांचं एक स्टेटमेंट आलं होतं की द 0 hour इज मोस्ट इम्पॉर्टंट ड्युरिंग दिस, यू कॅन रेज ऑल युअर इश्यूज. म्हणजे 0 hour हे कशासाठी असतं तर तुम्ही तुमचे इश्यूज त्यामध्ये हे करू शकता, रेज करू शकता. मग ह्या न्यूजमध्ये आपल्याला बघावं काय लागेल तर 0 hour काय आहे, क्वेश्चन आवर काय असतो, स्टार्ट क्वेश्चन काय असतात, मग हे आपल्याला ह्या न्यूजमध्ये बघावं लागतील. मग हे प्रिलिमच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाची न्यूज आहे. मग 1989ला ह्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत की पॉवर अँड फंक्शन ऑफ स्पीकर आहे, पॉवर अँड रिस्पॉन्सिबिलिटी आहे स्पीकरची. 88चा प्रश्न आहे की व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय 0 hour इन कंडक्ट ऑफ बिझनेस इन पार्लिमेंट. डायरेक्ट 0 hourवरती प्रश्न विचारला 1988ला. त्यामुळं हा परत प्रोबेबल क्वेश्चन असू शकतो की 0 hour आणि त्यातलं पार्लिमेंटरी प्रोसिडिंग्सचं आणि स्पीकरचा काय रोल असतो हे आपल्याला ह्या न्यूजमध्ये बघावं लागेल. त्यानंतर पुढची न्यूज आहे पेज नंबर 12वरची आहे. ही GS3च्या एन्व्हायरमेंट टॉपिक अंतर्गत आपण कव्हर करू शकतो. द फॉना इन डीप इंडियन ओशन रिमेन्स टू मोस्ट अननोन से सिनियर ओशनोग्राफर. आता ह्या न्यूजमध्ये काय आहे, युनायटेड नेशननी 2021 ते 2030 हे डिकेड जे आहे, द डिकेड ऑफ ओशन सायन्स फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट, हे त्यांनी जाहीर केलेलं आहे हे डिकेड UN. मग त्याच्यामध्ये डीप ओशन मिशन भारतानं सुरुवात केलेली आहे. मग ते डीप ओशन मिशनचा रोल काय आहे किंवा त्यांचे फंक्शन्स काय असणार आहेत, मग त्यांचं उद्दिष्ट काय असणार आहे हे याच्यामध्ये बघावं लागेल. मग फॉना काय आहे, मग आता एन्व्हायरमेंटमध्ये फॉनाचा रोल काय असतो, फॉनाचा एन्व्हायरमेंटमधला इकॉलॉजीमधला रोल काय, हे ह्या अनुषंगाने बघावं लागेल या न्यूजच्या अनुषंगानं. मग ह्याच्यामध्ये 2015ला प्रोजेक्ट मोसमवरती डायरेक्ट प्रश्न विचारलेला आहे. मग त्याच्या स्ट्रॅटेजिक डायमेन्शन काय आहेत. 2008ला पूर्वीचा एक प्रश्न आहे, राईट अबाउट इंडियाज ओशन डेव्हलपमेंट पॉलिसी. मग हे डीप ओशन मिशनवरती पण ते आपल्याला प्रोबेबल क्वेश्चन होऊ शकतो. त्यानंतर पुढच्या न्यूज जी आहे ती हिंदूमधली आहे. मग ती पेज नंबर 1ची आहे. तर गव्हर्नमेंट नोटीस टू ट्विटर ऑन फार्मर जिनोसाइड हॅशटॅग. मग ह्याच्यामध्ये सेक्शन 69A जे आहे त्याच्या संदर्भात काही आर्ग्युमेंट आहेत. IT ॲक्टचा जो IT ॲक्ट 2000चा जो त्यातलं सेक्शन 69A आहे त्यातले काही आर्ग्युमेंट ह्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. मग ट्विटरनं काही अकाउंट अनब्लॉक केलेले आहेत, म्हणजे गव्हर्नमेंटचं कन्सेंट किंवा त्यांची परमिशन न घेता ट्विटरनं काही अनब्लॉक केलेले आहेत अकाउंट. म्हणजे गव्हर्नमेंटने काही 257 अकाउंट ब्लॉक करायला सांगितले होते, ते ट्विटरनं विदाऊट परमिशन ते अनब्लॉक केलेले आहेत. मग त्याच्यामध्ये सेक्शन 69A चा उल्लेख आहे त्या न्यूजमध्ये. IT ॲक्ट 2000मधला सेक्शन 69A जो आहे त्याच्या संदर्भात एक केस आहे ना, म्हणजे फार गाजलेली केस आहे 2015ची, श्रेया सिंगल विरुद्ध भारत सरकार, युनियन ऑफ इंडिया. श्रेया सिंगल वर्सेस युनियन ऑफ इंडियाची केस आहे 2015ची. मग त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टने सेक्शन 69A हा कशा पद्धतीनं राईट टू एक्सप्रेस फ्रीडम ऑफ स्पीच ह्याला बाधा आणतो, मग तो रद्द केलेला आहे. मग ही केस फार महत्त्वाची आपल्याला GS2च्या अनुषंगाने आपण ह्या न्यूजकडे बघू शकतो. त्यामुळे ते सेक्शन 69A पण आपल्याला करून ठेवायला पाहिजे. IT ॲक्टमधल्या ज्या महत्त्वाच्या तरतुदी आहेत. आता जो बराचसा रकस चाललेला आहे की ते फेसबुकला काही निर्बंध घालण्याचे हे आहे की OTT प्लॅटफॉर्मवरती पण आता काही प्रमाणात निर्बंध लादण्याचं प्रयोजन आहे. त्या अनुषंगानं आपल्याला ह्या गोष्टीकडं अत्यंत बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. मग ह्याच्यावरती 2013ला IT ॲक्टचा सेक्शन 66A विचारलेला आहे, डायरेक्ट प्रश्न आहे. त्यामुळे 69 आहे हा डायरेक्ट विचारू पण शकतात, हा प्रोबेबल क्वेश्चन होऊ शकतो. त्यामुळे ही फार महत्त्वाची न्यूज आहे. त्यानंतर पेज नंबर 2वरची न्यूज आहे, अ विस्कर अवे असं एक टायटल आहे. मग हे आपण GS3 एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन अंतर्गत आपण ते हे करू शकतो. तर ती न्यूज काय आहे, फिशिंग कॅट एक हे आहे की त्याच्या संदर्भात न्यूज आहे. मग ती फेलाईन स्पेसीज आहे. फिशिंग कॅट जे आहे म्हणजे मासे खाणारं मार्जार कुळीव जे आहे, तर ते फिशिंग कॅट मग ते फेलाईन स्पेसीजमध्ये पडतं का, मग त्याचा आयुष्यन स्टॅटस आपल्याला बघितलं पाहिजे प्रीच्या दृष्टिकोनातून. मग तो वल्नरेबल सेक्शनमध्ये मोडतो का, मग त्याचा हॅबिटेट कुठं आहे, मग तो कुठं आढळतं. फिशिंग कॅट ही जी प्रजाती आहे ही आपल्याला कुठं आढळते. मग ईस्टर्न घाटमध्ये आढळते का, मग सुंदरबन्समध्ये आहे का, मग चिल्का लेकचा काही प्रदेश असेल,
मग कोरिंगा आणि कृष्णाचं लगुन्स जे आहेत म्हणजे तिथले जे वेटलँड किंवा जे कांदळवन जे आहेत तिथं मँग्रुव्ज आहेत तिथं सापडतो का, मग याचं आयुष्य स्टॅटस आपल्याला करून ठेवायला लागेल. मग त्यामुळे प्रीच्या दृष्टिकोनातून आपल्याला फार महत्त्वाची न्यूज आहे. मग ह्याचं फिशिंग कॅटला कंबोडियामध्ये काय म्हटलं जातं, मग त्याच्या प्राचीन त्यांच्या काही आर्किटेक्चरमध्ये त्याचे उल्लेख आहेत, त्याचे चित्र काय आढळतात, मग याला काय म्हटलं जातं, क्लाट्रे म्हणलं जातं का. मग त्या अनुषंगानं आपल्याला हे नाव पण महत्त्वाचं आहे. मग ह्याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघितले तर प्रिलिमचे आयुष्यन स्टॅटस विचारलेले आहेत. मग कुठल्या एरियामध्ये एंडेमिक आहे त्या प्रजाती, असे बरेचसे प्रश्न आहेत त्याच्यावरती आयुष्यन स्टॅटस, आणि ते विचारलेलं आहे की हे असे प्राण्यांची नावं दिलेली आहेत आणि त्याचं आयुष्यन स्टॅटस विचारलेलं आहे, त्याचे हॅबिटॅट विचारलेले आहेत, म्हणजे कुठल्या याच्यामध्ये एरियामध्ये ते आढळतात, मग ते प्रोटेक्टेड एरिया कुठले आहेत. मग त्या अनुषंगानं ही न्यूज आपल्याला फार महत्त्वाची आहे. आता पुढची न्यूज आहे ती पेज नंबर 3वरची आहे. एन्श्योर स्ट्रिक्ट इम्प्लिमेंटेशन ऑफ ट्राय रेग्युलेशन. दिल्ली हायकोर्टचं एक आर्ग्युमेंट आहे की टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे जे रेग्युलेशन्स आहेत मग ते स्ट्रिक्टली फॉलो केले पाहिजेत का. मग ही न्यूज काय आहे, काही फिशिंग ॲक्टिव्हिटीज झालेल्या आहेत. मग ते पेटीएम हँडल करणारी एक संस्था आहे 197 कम्युनिकेशन म्हणून. मग त्यांनी हे प्लिया केलं होतं की ते ट्रायचे जे काही रेग्युलेशन्स आहेत 2018मध्ये त्यांनी नवीन रेग्युलेशन्स केले होते. मग ते रेग्युलेशन्स काय आहेत, TCCPR रेग्युलेशन्स आहेत बघा. मग ते रेग्युलेशन्स बघितले पाहिजेत आपल्याला. मग त्याच्यामध्ये फिशिंग ॲक्टिव्हिटीज काय, म्हणजे फिशिंग म्हणजे काय हे पण आपल्याला बघितलं पाहिजे. मग हे फिशिंग जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नेटफ्लिक्सवरची एक चांगली गाजलेली सिरीज होती बघा जमतारा नावाची. ते झारखंड जिल्ह्यातलं एक झारखंड राज्यामधला एक जिल्हाच आहे तो जमतारा. मग तो फिशिंगसाठी फार फेमस आहे. मग त्याच्यावरती सिरीजच होती ना नेटफ्लिक्सवरती. मग त्याच्यामधून फिशिंग कशा पद्धतीने चालतं हे आपल्याला बऱ्याचशा आपल्याला त्यात इन्साइट्स मिळतात त्याच्यामध्ये. मग याच्यामध्ये अनसॉलिसिटेड कमर्शियल कम्युनिकेशन काय आहे, UCC एक टर्म आहे त्या रेग्युलेशन जे 2018 हे आहे. मग त्याचं स्ट्रिक्टली फॉलोअप घेतला पाहिजे असं दिल्ली हायकोर्टचं एक आर्ग्युमेंट आहे. त्यामुळे आपल्याला ह्या न्यूजकडेही फिशिंग काय आहे किंवा ट्रायचे नवीन रेग्युलेशन्स काय आहेत ह्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. त्यानंतर पुढची न्यूज आहे पेज नंबर 3वरचीच आहे. लेजिस्लेचर पॅनल्स हॅव द पॉवर टू समन विटनेस. म्हणजे सुप्रीम कोर्टचा एक आर्ग्युमेंट आहे की स्टेट लेजिस्लेचर जे आहे जसं की सेंट्रल म्हणजे पार्लमेंट जे आहे त्यांना काही ह्याला कमिटीजसमोर विटनेस म्हणून काही लोकांना बोलवण्याचा अधिकार आहे. तसं स्टेट लेजिस्लेचरला आहे का, तर सुप्रीम कोर्टचं म्हणणं आहे की तो अधिकार आहे. मग हे आपल्या न्यूजमध्ये काय आपल्याला ह्या काय बघायला लागेल तर पार्लिमेंटरी प्रिव्हिलेजेस काय आहे. मग आर्टिकल 105 संसदेला आहे आणि आर्टिकल 194 हे स्टेटला आहे का. मग आता पार्लिमेंटरी प्रिव्हिलेज बघत असताना, संसदीय विशेषाधिकार बघत असताना आपल्याला काही जुने केसेस पण आहेत ना. केशव सिंग प्रकरण आहे 1964चं, त्यानंतर इनाडू खटला आहे. मग ह्या आपल्याकडं ह्या अनुषंगानं आपल्याला न्यूजमध्ये बघायला लागेल ना. मग आता ही न्यूज काय आहे तर फेसबुकचे एक अधिकारी आहेत अजित मोहन, त्यांना समन बजावलेलं आहे. तर मग ते अजित मोहननी राईट टू सायलेन्सच्या अंतर्गत नकार दिला होता. मग सुप्रीम कोर्टचं म्हणणं आहे की त्या कमिटीजला अधिकार आहेत ना की लोकांना विटनेस म्हणून बोलवण्याचे. मग त्या अनुषंगाने आपल्याला प्रिव्हिलेजेस मोशन बघावे लागतील. राईट टू सायलेन्स म्हणजे काय आहे हे बघावं लागेल. मग ह्याचे जुने जे आता पण मी जे केसेस सांगितले की केशव सिंग प्रकरण आहे, इनाडू खटला आहे, हे आपल्याला त्याचा सखोल अभ्यास करावा लागेल. मग ह्याचे प्रिव्हिलेजेस मोशनवरती 2000ला एक प्रश्न आहे. 2014ला डायरेक्ट पॉवर अँड प्रिव्हिलेजेस ऑफ पार्लमेंटचं आर्टिकल 105चा उल्लेखच आहे डायरेक्ट त्याच्यामध्ये. त्यामुळे ही फार महत्त्वाची न्यूज आहे. त्यामुळे ते आपल्याला आर्टिकल 105 काय आहे, आर्टिकल 154 हे बघितलं पाहिजे. त्यानंतर पेज नंबर 9वरची एक न्यूज आहे. म्हणजे त्याच्यामध्ये व्यंकय्या नायडूंनी ते राज्यसभेमध्ये जो रकस झाला, मी पुन्हा एकदा ते मध्यंतरी बऱ्याचदा ते रकस झालेले आहेत की काही बिल्सवरून, आता फार्म बिल्सवरून तो परत रकस झालेला आहे की ते गोंधळ घातलेला आहे. मग ते रूल 25 काय आहे राज्यसभेचा. मग अशा पद्धतीने की विड्रॉवल ऑफ मेंबर्स फॉर ग्रॉस डिसऑर्डर कंडक्ट, म्हणजे हाऊसमधला कंडक्ट जो आहे मग तो गोंधळ सदृश्य परिस्थिती निर्माण करणे. अशा संदर्भात 255 रूल अंतर्गत त्यांना ते डिस्पेल करू शकतात का. म्हणजे त्या हाऊसमधून जे हे चाललेले आहेत, हाऊसचे सेशन चाललेले आहेत, मग ते किती दिवसाकरता आपल्याला ते सस्पेंड करू शकतात त्या सदस्यांना. मग ते रूल 25मध्ये राज्यसभेच्या ते त्यांनी मेन्शन्स केलेले आहेत. मग व्यंकय्या नायडूंनी त्याचा ते उल्लेख केलेला आहे की मी रूल 25 परत लागू करू शकतो तुम्हाला हे करण्यासाठी, सस्पेंड करण्यासाठी. मग त्याच्यानंतर पुढची न्यूज जी आहे ती पेज नंबर 10वरची आहे. कलेक्शन ऑफ DNA सॅम्पल्स विल लीड टू मिसयूज. मग हे आहेत ना मदन लोकुरांचा आर्ग्युमेंट आहे, म्हणजे रिटायर्ड जज आहेत सुप्रीम कोर्टचे. म्हणजे DNA टेक्नॉलॉजी एक बिल प्रपोज केलेलं 2019ला. मग त्या बिलच्या तरतुदी काय आहेत बघितलं पाहिजे.
मग ते विटनेस प्रोटेक्शन ॲक्ट काय बघितलं पाहिजे ह्या अनुषंगानं, मग DNA टेक्नॉलॉजी काय बघायला पाहिजे आपल्याला. सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये जर ह्या न्यूजचं जर आपण महत्त्व बघितलं तर DNA टेक्नॉलॉजी काय आहे, RNA टेक्नॉलॉजी काय आहे, मध्ये CRISPR-Cas9 एक टेक्नॉलॉजीचा बऱ्याच प्रश्न पण विचारलेला आहे. 2018ला तो प्रश्न आहे बघा, CRISPR-Cas9 टेक्नॉलॉजी कशाशी रिलेटेड आहे. मग हे DNA बघत असताना आपल्याला बाजूला जाऊन ह्या गोष्टी देखील बघाव्या लागतील, कारण की UPSC प्रश्न विचारत असताना ते बेसिक्सच्या बाजूला जाऊन कुठंतरी प्रश्न विचारत असते. त्यामुळं DNA CRISPR-Cas9 टेक्नॉलॉजी काय आहे, Cas9 टेक्नॉलॉजी काय आहे, मग DNA टेक्नॉलॉजीच्या बिलमधल्या तरतुदी काय आहेत, विटनेस प्रोटेक्शन ॲक्ट काय आहे, मग ह्या अनुषंगानं आपल्याला ते न्यूजकडे बघावं लागेल. त्यानंतर पुढची न्यूज जी आहे पेज नंबर 11 बघा, महत्त्वाची न्यूज आहे. म्यानमारमध्ये आता जे मिलिटरी कूप झालेलं आहे, मध्ये अँग सॅन सू की यांचं डेमोक्रॅटिक गव्हर्नमेंट त्यांनी डायरेक्ट ते उलटवून लावलेलं आहे आणि त्यांना हाऊस अरेस्ट केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये तिथल्या काही हेल्थ वर्करनी प्रोटेस्ट चालू केला आहे. तर तो प्रोटेस्ट कशा पद्धतीने केलेला आहे, 3 फिंगर सॅल्यूट आहे तो, 3 फिंगर सॅल्यूट. मग आता 3 फिंगर सॅल्यूटचे आपल्याला रेफरन्सेस कुठं सापडतात. मग 3 फिंगर सॅल्यूट म्हणजे काय आहे, तर 3 फिंगर सॅल्यूट हा थायलंडमध्ये काही डेमोक्रॅटिक ॲक्टिव्हिटी झाल्या होत्या, तर तिथं सर्वात प्रथम त्यांनी ते तिथून घेतलेलं आहे. म्हणजे म्यानमारच्या आता जे हेल्थ वर्करनी तिथून ते 3 फिंगर सॅल्यूट घेतलेला आहे. मग थायलंडमध्ये ते कुठून आलेलं आहे, तर एक मूवी मध्यंतरी गाजला होता, हंगर गेम नावाचा एक मूवी होता. त्यात डिस्ट्रिक्ट 12ची एक गरीब मुलगी असते, एक मुलगी असते, तर ती रिच लोक जे आहेत आणि जे पॉवर सेंटर आहे त्यांच्या विरुद्ध ती प्रोटेस्ट करत असते. तर त्यावेळेला ती 3 फिंगर सॅल्यूटचा यूज करते. मग ते 3 फिंगर सॅल्यूटचे काही ह्याच्यामध्ये पाठीमागच्या ह्याच्यामध्ये पण आपल्याला रेफरन्सेस सापडतात. सर्बियन ऑर्थोडॉक्स चर्चमध्ये पण काही त्यांचे जे कन्व्हेन्शन्स आहेत त्याला सपोर्ट करण्यासाठी त्यांनी 3 फिंगरचे काही हे केलेले आहेत, साईन्स केलेले आहेत. मग त्यामुळे 3 फिंगर सॅल्यूट काय आहे हे आपल्याला अत्यंत महत्त्वाचं न्यूज आहे. हे प्रिलिम्सला पण ते प्रश्न विचारू शकतात की 3 फिंगर सॅल्यूट रिसेंटली सीन इन न्यूज, आणि ते खाली पर्याय देतील की हे कशा संदर्भात आहे म्हणून. त्यामुळे त्या अनुषंगाने ही न्यूज फार आपल्याला महत्त्वाची आहे. त्यानंतर लोकसत्ता आणि एक्सप्रेसमध्ये कंबाईन ही न्यूज आलेली आहे बघा, की श्रीलंका आणि तामिळ समुदायाकडून एक श्रीलंकेतील तामिळ समुदायाने एक निषेध मिरवणूक काढलेली आहे. मग आता त्याच्यामध्ये आपल्या तामिळनाडूमधल्या 4 फिशरमनला पण श्रीलंकेच्या गव्हर्नमेंटने काहीतरी हत्या केलेली आहे. मग त्या संदर्भात ही न्यूज आपल्याला फार महत्त्वाची आहे. GS2च्या इंडिया अँड इट्स नेबरहूड रिलेशनच्या अनुषंगानं आपण ही न्यूज बघू शकतो. मग आता हे तामिळ समुदायाकडून निषेध कशा संदर्भात आहे, मग तो कुठं होतो, तर श्रीलंकेच्या नॉर्दर्न साईडला होतो का, म्हणजे जाफना अम्पारा हा जो रिजन आहे. मग तिथलं श्रीलंकेचं नॉर्दर्न साईडचं पॉप्युलेशन कुठलं आहे, बौद्ध पॉप्युलेशन जास्त आहे का, मुस्लिम पॉप्युलेशन जास्त आहे का, तामिळी लोकांचं पॉप्युलेशन जास्त आहे का, सिहिली लोकांचं जास्त आहे, मग तिथले कॉन्फ्लिक्ट्स काय आहेत, ह्या अनुषंगानं आपल्याला न्यूजकडे बघावं लागेल. मग ते तामिळ मासेमारांची हत्या केलेली आहे. मग त्या अनुषंगानं एस जयशंकर यांचे काही आर्ग्युमेंट्स आहेत. मग ते तिरुची सिल्वा जे तामिळनाडूचे एक खासदार आहेत बघा, त्यांनी तो संसदेमध्ये प्रश्न उपस्थित केलेला आहे. मग त्यामुळे हे बायलॅटरल रिलेशन आणि नेबरहूडच्या रिलेशनमध्ये कशा पद्धतीनं आपण या न्यूजकडे आपण बघितलं पाहिजे. मग त्यामध्ये आता श्रीलंकेनी जे कोलंबो पोर्ट डेव्हलपमेंट करण्यासाठी जे आहे ईस्ट कंटेनर टर्मिनल जे तिथे डेव्हलप करणार होते, मग ते जॉईंटली डेव्हलप्ड बाय इंडिया अँड जापान होतं. मग ते युनिलॅटरली कशा पद्धतीनं त्यांनी ते रद्द केलेलं आहे श्रीलंकेनी. मग ते तिथले तामिळ लोकांनी कशा पद्धतीनं प्रोटेस्ट केले आणि त्याचे आणि ह्याचे रेफरन्सेस काय आहेत हे आपल्याला ह्या अनुषंगानं बघावं लागेल. मग ह्याच्यावरती प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पण आहेत. 2013ला डोमेस्टिक फॅक्टर इन्फ्लुएन्स इंडिया श्रीलंका ह्याचा प्रश्न विचारलेला आहे. LTTEच्या संदर्भात 2002ला प्रश्न आहे. 2000ला रिसेंट रिलेशन्सच्या संदर्भात प्रश्न आहे. आणि 1988ला इंडिया पीसकीपिंग फोर्सचा रोल काय होता श्रीलंकेमध्ये. मग त्या अनुषंगाने ही न्यूज आपल्याला फार महत्त्वाची आहे. त्यानंतर अश्विनी देशपांडे यांचं एक आर्टिकल आहे, सेंटर फॉर इकॉनॉमिक डेटा अँड ॲनालिसिसमधल्या त्या प्राध्यापिका आहेत डॉक्टर अश्विनी देशपांडे. मग त्यांनी बेरोजगारीच्या संदर्भात काय आर्ग्युमेंट मांडलेले आहेत, तर मग ते बजेटमध्ये काय तरतुदी असायला हव्या होत्या, मग ते मनरेगावरती फोकस किती करायला पाहिजे, मग शेती क्षेत्राबद्दल त्यांनी बजेटमध्ये आणखी कशा पद्धतीनं ते प्रोव्हिजन करू शकतात, की मग काय प्रोव्हिजन केलं पाहिजे, किंवा जे मायक्रो स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेस जे आहेत मग त्याच्यामध्ये आणखी कशा पद्धतीनं अर्थसंकल्पात तरतुदी हव्या ह्याच्याबद्दल त्यांचं एक आर्ग्युमेंट आहे. मग राजकोषीय तूट, वित्तीय तूट, GDPचा आणि ह्या बेरोजगारीचा काय संबंध आहे. मग आता बऱ्याचदा अशी एक चर्चा चालू आहे की सायमल्टेनियसली जे मनरेगासारखा एक प्रोग्राम अर्बन एम्प्लॉयमेंट जनरेशनसाठी राबवावा का, मग ते प्रपोज आहे, तो विचाराधीन आहे. त्यामुळे ही न्यूज फार महत्त्वाची ठरते बेरोजगारीच्या संदर्भात. त्यामुळे अश्विनी देशपांडेने एक चांगला आर्टिकल लिहिलेलं आहे.
आज आपण इथेच थांबतोय. अशाच पद्धतीनं आपण पुढच्या सेशनमध्ये रिजनल आणि जे आपले रेग्युलर जे पेपर्स असतील इंडियन एक्सप्रेस आणि हिंदू त्यातल्या न्यूज आपल्या एक्झामच्या दृष्टीनं कव्हर करणार आहोत. धन्यवाद.